आणि आजच्या मोठ्या बातम्या आपण पाहूया। काँग्रेस आमदार जितेश अंतापूरकर आणि भाजपचे नेते संजय उपाध्याय यांच्यामध्ये भेट झाल्याची माहिती। जितेश अंतापूरकर भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चा। क्रॉस वोटिंगमध्ये जितेश अंतापूरकर यांचं नाव असल्याची ही चर्चा। खंडोजी खोपड्यांच्या औलादी आम्हाला नकली बोलणार का? बाळासाहेबांच्या विचारांच्या पाठीत खंजीर खुपसणारे आम्हाला नकली बोलतायत। मुख्यमंत्री शिंदेंच्या टीकेनंतर संजय राऊतांचा पलटवार। सरकार डुप्लिकेट असल्यामुळे त्यांना डुप्लिकेट मालाविषयी आकर्षण। वाघनख ही मतं मागण्याची वस्तू आहे का? सरकार लोकांना फसवते। वाघनखांवरून संजय राऊतांचा निशाणा। महाविकास आघाडी सत्तेत येणं म्हणजे लाडकी बहीण योजना बंद, 3 सिलेंडर बंद, रेशन आणि मोदींच्या योजनाही बंद होणं। बावनकुळेंची महाविकास आघाडीवर टीका। विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपच्या प्रमुख नेत्यांची संघ परिवारासोबत बैठक होणार। संघातील प्रमुख प्रचारक भाजपच्या नेत्यांना मार्गदर्शन करणार। लोकसभा निवडणुकीनंतर संघ परिवारानं भाजपला फटकारलं होतं। देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवशी जाहिरात होर्डिंग उत्सव नको। भाजपकडून पदाधिकाऱ्यांना सूचना। जाहिरात होर्डिंगपेक्षा सेवा कार्यामध्ये योगदान देण्याच्या सूचना। 3 वर्षापासून बेपत्ता असलेल्या वृद्धाचा फोटो सरकारच्या तीर्थयात्रेच्या जाहिरातीमध्ये झळकल्यामुळे शिरूरच्या तांबे कुटुंबियांना धक्का। ज्येष्ठांचं दर्शन राहू द्या, आधी वडिलांचं दर्शन घडू द्या, कुटुंबियांची मागणी।